श्री स्वामी समर्थ. तर बघा 30 तारखेपासून 6 मे पर्यंत स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण होत आहे. तर हा काळ सुरू होत आहे. तर यामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे काही नियम असतात, ते पाळूनच आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचायचे आहे. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण वाचायचे असेल तर हे नियम पाळूनच तुम्हाला हे पारायण करायचे आहे. तर बघा या कालावधीमध्ये आपल्याला परान्न घ्यायचं नाही. आपल्या आई आणि पत्नी तसेच बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास आपल्याला हरकत नाही. तसेच या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये. चैत्र पारायण वाचण्यावधीमध्ये जर सुतक विटाळ आले तर यावेळेस आपल्याला गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्यांकडनं वाचून घ्यायचं आहे. अर्धवट हे आपल्याला सोडायचं नाही. तसेच आपल्याला 7 दिवस कटाक्षाने ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तसेच आपल्याला शक्यतोवर आपल्याला भूमीवर ते शयन करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या नित्य सेवेमध्ये सुद्धा आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. तसेच रोज आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचे वाचन करायचे. याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनल